अमेरिकेमध्ये सध्या 5 दिवसाचा लॉकडाऊन लागलेला आहे. ही सगळ्यात मोठी आणि धक्कादायक अशी बातमी आहे. कारण अमेरिकेतील टेक्सास नावाचं जे एक राज्य आहे, तर त्या राज्यामध्ये एका ऑइल रिफायनरीला आग लागलेली आहे किंवा तिथं मोठा स्फोट झालेला आहे. तर हा स्फोट म्हणजे खूप अमेरिकेसाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण या ऑइल रिफायनरीमधून दिवसाचे 4,35,000 बॅरल 4,35,000 बॅरल दिवसाचं उत्पादन होतं आणि तेच तिथंच लागलेल्या या भयावह आगीमुळे तिथं अमेरिकेमध्ये एकदम कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाते. तिथं महागाई वाढलेली आहे. तेलाची टंचाई पण तिथं निर्माण होते आणि लोकांना सध्या लॉकडाऊन तिथं तात्पुरत्या स्वरूपात का असेना पण लावलेला आहे. आणि याची झळ ही खास करून भारतासारख्या आपल्या देशाला भोगावी लागते, हे इथं सांगणं गरजेचं आहे. तर हे टेक्सास असं राज्य आहे. तर या राज्याची ही बातमी आहे. तर काय होतंय, की अमेरिकेला असं वाटलं, डोनाल्ड ट्रम्पना असं वाटलं, की आम्ही 1 किंवा 2 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त एका आठवड्यामध्ये इराणला शरण यायला भाग पाडू. पण त्यांचा हा जो एक डाव होता, तो चुकलेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही शत्रूला हलक्यात घेता कामा नये, हे आपल्याला यातून दिसतं. तर ही बातमी आपल्याला कन्फर्म अशी माहित आहे. तर ही बघा, बीबीसीची बातमी आहे. तर टेक्सासमध्ये ही काय झालेली आहे, आग लागलेली आहे टेक्सास या राज्यामध्ये. तर याचं कारण असं आहे, की ही आग कुणी लावली असेल? हा तांत्रिक दोष आहे का? तो त्यांचा टेक्निकल दोष आहे का? की इराणनं काय केलेलं आहे? तर इराणनं सांगितलेलं आहे, की तुमच्या कोणतंही क्षेत्र सुरक्षित नाही. अमेरिकेचं, इस्रायलचं आणि अमेरिकेला सपोर्ट करणाऱ्या सर्व देशांचं कोणतंही क्षेत्र आता सध्या सुरक्षित नाही. हा संदेश त्यांनी यातून दिलेला आहे. भले ती आग किंवा ती ऑइल रिफायनरीची घटना टेक्निकल असेल तरी सुद्धा इराणनं ते घडवलं जाऊ शकतं, घडवलं असेल अशी सुद्धा शंका याला सध्या कारणीभूत आहे. त्यामुळं इराणला जितकं त्यांनी सोपं आणि साधा सिंपल अशी घटना समजली, तर ती तेवढी साधीसुधी घटना नाही आहे, हे आपल्याला यातून स्पष्टपणे दिसून येतं. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे तोंडघशी पडलेले आहेत. त्यांनी जी चूक केली त्याचे परिणाम अमेरिकेतील जनतेला भोगावे लागतायत आणि खास करून संपूर्ण जगाला भोगावे लागतायत. खरं म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे जी काय ती जी खाडी आहे, जिथून इराण नियंत्रित करतं त्या खाडीवरती तेल जहाज नेण्यासाठी, त्या अमेरिकेच्या एका युद्धविरोधी घोषणेमुळे सध्या त्याला खूप आपल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतायत. तर याचा उद्देश असा आहे, की आणि 5 दिवसाचा लॉकडाऊन सध्या डोनाल्ड ट्रम्पनी लावलेला आहे. म्हणजे ते 5 दिवस काय करतायत, सध्या माघार घेतल्यासारखं दाखवतायत. पण इराणनं स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही 5 दिवसाचा युद्धविराम लावला असेल त्याला आमची हरकत नाही. तुम्ही युद्ध थांबवलंय, ठीक आहे थांबवा, पण आम्ही युद्ध थांबवणार नाही. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. त्यासाठी इराणवर लावलेले सर्व आर्थिक निर्बंध, त्यांच्या युद्धविरोधी त्यांच्या ज्या भूमिका असतील, ते जे सर्व निर्बंध आहेत, त्यांचे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते हटवले गेले पाहिजेत. आणि इराण ज्या खाडीचा उल्लेख करतं, होर्मुझ खाडी जी आहे, तर त्याच्यावरती आतापर्यंत मोफत जाऊ दिलं जात होतं. तर त्यावर आता आम्ही टॅक्स लावणार किंवा तिथून जर तुमचं जहाज जायचं असेल तर तुम्ही आम्हाला टॅक्स हा द्यावा लागेल, असं इराणचं म्हणणं आहे. आणि जे पूर्वी अमेरिकेच्या US डॉलरमध्ये सगळे व्यवहार तेलाचे व्हायचे, ते आता इथून पुढं चीनच्या युआन या चलनामध्ये होतील. म्हणजे एक प्रकारे त्यांनी अमेरिकेचं आर्थिक कंबरड मोडलेलं आहे. आणि इराण या देशाकडून आपण शिकण्यासारखी ही गोष्ट आहे, की शत्रू कितीही प्रबळ असू दे, पण आपली जर जिद्द असेल, आपल्याला जिंकायची जिद्द असेल, तर आपण त्या शत्रूला सहज किंवा सहजपणे त्याला नमवू शकतो. म्हणजे बलाढ्य शक्तीना सुद्धा एक सामान्य देश ज्याला समजलं गेलं इराणला, तो देश सुद्धा त्यांना सध्या नाकीनऊ आणतोय, हे आपल्याला यातून शिकायला मिळतंय.
तर भारताची यामध्ये काय चूक झालेली आहे, की भारतानं यामध्ये असं केलेलं आहे, की अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे जे नेत्यानेऊ आहेत, त्यांच्यापुढे आपले मोदी साहेब अक्षरशः घाबरले आणि त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायचं टाळलं. खरं म्हणजे इराणचे जेव्हा ते त्यांचे राष्ट्रप्रमुख खोमेनी यांची जेव्हा हत्या झाली, त्यावेळी मोदींनी तिथं जाऊन श्रद्धांजली देणं किंवा आपल्याला आपलं दुःख व्यक्त करणं हे गरजेचं होतं. पण त्यांनी तसं काहीही केलेलं नाहीये. त्यामुळं ही एक प्रकारे इराणसाठी दुःखदायक अशी घटना होती. त्यांचं त्यांचं म्हणणं सुद्धा असं होतं, की भारतानं असं आपल्या विरोधात शांत बसणं हे अ, चुकीचं आहे. त्याचे परिणाम सध्या म्हणजे आपल्याला सध्या पेट्रोल मिळत नाहीये, पेट्रोलची टंचाई आहे अनेक ठिकाणी, तसेच गॅस मिळत नाहीये आणि सध्या अनेक भारतातील तेल कंपन्या असतील किंवा इतर इंडस्ट्री जी असेल ती सध्या ओस पडलेली आहे. आपले कामगार वर्ग गावी चाललेत. त्यामुळे कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती लॉकडाऊनची भारतामध्ये होते की काय असं आपल्याला यातून दिसलेलं आहे. तर अमेरिकेनं तरी अमेरिकेची पण सध्या वाट लागलेली आहे. तिथलं पण जनमत आहे ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प वरती खूप असा दबाव आहे. त्यामुळे टेक्सास प्रांतामधली ही जी काही एक्सप्लोजन जे झालेलं आहे बघा हे, तर हे जे एक्सप्लोजन आहे ते जरी टेक्निकल असेल तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की ते टेक्निकल नाहीये. म्हणजे ती आग ही टेक्निकल नसून सध्या इराणनं पण तिथं काही गोष्टी केलेल्या असू शकतात. त्यामुळे तुम्ही आमच्या देशावर हल्ला करताना मग आम्ही पण तुमच्या सर्व महत्वाच्या क्षेत्रावरती हल्ला करू असं इराणला यातून दाखवून द्यायचं आहे. त्यामुळं या गोष्टीमध्ये आपल्याला एक असं कळतं की अजून इराण ना आपली जी मुख्य शस्त्र आहेत, मुख्य टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे ते अजून त्यांनी वापरलेली नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या जुन्याच जे त्यांची विमानं असतील, मिसाईल्स असतील त्यावरती ते काम चालवत आहेत. त्यामुळे इथून पुढचं जर युद्ध लांबलं तर त्याचं नुकसान इराणला पण आहे, पण त्याचं 10 पटीनं नुकसान हे अमेरिकेला आहे आणि अमेरिका इस्रायलच्या आताताईपणामुळे आणि त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळे आपल्यासारखी भारतासारखी राष्ट्र ही भरडली जाणार आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हायला पाहिजेत. येणारा काळ हा खूप कठीण आहे. कोरोनापेक्षाही कठीण असं लॉकडाऊन भारतामध्ये लागलं जाऊ शकतं. नरेंद्र मोदींनी तशी शक्यता आपल्याला बोलून दाखवली आहे. तर त्यांचा हा रोख या पद्धतीनेच आहे. त्यामुळे आपलं जे आर्थिक बाब असेल, इमर्जन्सी ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, तो भारतीयानं, भारत देशानं आणि प्रत्येक नागरिकानं करून ठेवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. हेच आपण यामधून ठामपणे म्हणू शकतो. तोपर्यंत थांबूया इथंच. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती घेऊ. तोपर्यंत थँक्यू. बाय.